नमस्कार मित्र हो. ज्ञानोबा तुकारामांच्या या पंढरीत मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आपल्याकडचे कोर्टाचे निकाल हे अजूनही मराठीत येत नाहीत. त्यामुळे ज्यांना इंग्रजी येत नाहीत त्यांची खूप पंचायत होते, निकाल व्यवस्थित कळत नाही. त्यामुळे मी जो निकाल इंग्रजीत वाचला त्याचं मराठीकरण करून आपल्यासमोर सादर करीत आहे. हे सादर करताना मला लहानपणीची एक कविता आठवते. ती असे की मराठी असे आमुची माय बोली, जरी आज राजभाषा नसे, नसे ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. पुढे का होईना कालांतराने हळूहळू मराठीत भाषांतरे येत जातील, मराठीत निकाल येत जातील. आज आपल्या सोयीसाठी हे मुक्त मराठी भाषांतर मी आपणासाठी करीत आहे. कृपया त्याची दखल घ्यावी, ते नीट वाचावे, समजून घ्यावे आणि आपला कौल द्यावा. RCS क्रमांक 1509/2016, निशाणी 63, खाली नेताजी सहकारी गृहनिर्माण संस्था विरुद्ध पुणे महानगरपालिका असा अर्ज चालवण्यात आला. त्याखालील ऑर्डर 19 जून 2024 रोजी मंजूर करण्यात आली. परिच्छेद 1 प्रमाणे हा खटला घोषणा, मनाई हुकूम व मंजूर आराखडे म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट क्रमांक CC 616/2015 दिनांक 28/5/2015 ची रद्द करण्यासाठी लावला आहे. निशाणी 5 यातून दिलासा देणारा हा खटला आहे. निशाणी 5 खालील आदेशाद्वारे फिर्यादी सोसायटीला अंतरिम दिलासा देण्यात आला होता. दिनांक 1/1/2018 ज्याद्वारे प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजेच पुणे महानगरपालिकेला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा यांना दाब्याच्या मालमत्तेवर पुढील बांधकाम करण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात आले होते. म्हणजे सर्वे नंबर 70/1, 70/2, 70/3 आणि 70/ब, जिचे क्षेत्रफळ 11.55 एकर वानवडी पुणे 40 येथे आहे. तथापि निशाणी 5 खालील ऑर्डरप्रमाणे केवळ दाब्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत मालमत्तेवरील पुढील बांधकाम थांबवण्यात आले होते. परिच्छेद क्रमांक 2 प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडा सध्याच्या अर्जाद्वारे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या आदेश 39 नियम 4 अंतर्गत यापुढे संक्षिप्ततेसाठी CPC म्हणून संदर्भित म्हणजे निशाणी 5 खालील आदेश 1/1/2018 रोजीचा निर्वहन करण्यासाठी अर्ज विनंती करीत आहे. प्रतिवादी क्रमांक 2 व 3 चे प्रकरण थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. हा आदेश परिच्छेद क्रमांक 3 हा आदेश पारित केल्यानंतर प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाला 20/1/2018, 12/2/2018 रोजी न्यायालयाच्या निर्देशानुसार बांधकाम थांबवण्याची सूचना देणारे पत्र जारी केले. सदरची पत्रे मिळाल्यानंतर प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाला प्रथमच सध्याच्या दाव्याबद्दल माहिती मिळाली आणि आदेशाविषयी कळून ते आश्चर्यचकित झाले. आपल्याकडून कोणतीही चूक झाली नसताना आपण दुर्दैवी परिस्थितीत अडकल्याचे लक्षात आल्यानंतर प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाने माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिका 2461/2018 दाखल केली आणि तो आदेश रद्द करण्याचा दिलासा मिळावा अशी मागणी केली. तथापि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने प्रथम ट्रायल कोर्टात जाण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर आवश्यक वाटल्यास माननीय उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. म्हणून प्रतिवादी क्रमांक 2ने CPCच्या आदेश 1 नियम 10 अंतर्गत एक अर्ज दाखल केला, ज्याला परवानगी देण्यात आली. परिच्छेद क्रमांक 4 सूट मालमत्तेची मालकी सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड
म्हणजे MSHCL च्या मालकीची होती, जी महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित खाजगी मर्यादित कंपनी आहे. सन 1978मध्ये त्यांनी वाद मिळकतीवर पात्र व्यक्तींना वाटप केलेल्या सदनिकांच्या वेगवेगळ्या इमारती बांधल्या. प्रतिवादी क्रमांक 2, म्हाडा हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम 1976 अंतर्गत स्थापन केलेले वैधानिक प्राधिकरण आहे. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि म्हाडा यांची उद्दिष्टे एकमेकांशी समान आहेत. परिच्छेद क्रमांक 5, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपक्रम बंद केले आणि वाद मिळकतीवरील गृहनिर्माण योजना म्हाडाकडे हस्तांतरित केली. प्रतिवादी क्रमांक 2, म्हाडाकडे दाव्याच्या मालमत्तेच्या न वापरलेले म्हणजे व्हेकंट प्लॉट क्षेत्रावर समाजातील गरजू व्यक्तींसाठी अतिरिक्त सदनिका इमारती बांधण्याची पायाभूत सुविधा असल्याने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आणि निर्देशानुसार महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने दिनांक 24/11/2011च्या कन्व्हेन्स डीडची अंमलबजावणी करून प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाच्या बाजूने दावा जमीन आणि त्यावरील बांधकाम हस्तांतरित केले. परिच्छेद क्रमांक 5, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपक्रम बंद केले. परिच्छेद क्रमांक 6, त्यानुसार प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाने दाव्याच्या मालमत्तेचे पूर्ण मालक झाली. फिर्यादी सोसायटीला दावा जमिनीचा फक्त काही भाग मिळण्याचा अधिकार आहे, तो म्हणजे अस्तित्वातील इमारतीखालील व सभोवतालच्या जमिनीचा अधिकार आणि फक्त त्यांच्या इमारतींना लागू असले आणि फक्त त्यांच्या इमारतींना लागू आहे. वाटपकर्त्यांना म्हणजे अलॉटींना त्यांच्या संबंधित वैयक्तिक सदनिकांच्या संदर्भात अधिकार, शीर्षक आणि इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी म्हणजे हक्क आहेत. आणि प्रतिवादी क्रमांक 2, म्हाडा दाव्याच्या मालमत्तेचा मालक असल्याने त्याला लेआउट प्लॅन तयार करण्याचा, सुधारण्याचा, बदलण्याचा अधिकार आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून लेआउट प्लॅन मंजूर करून घेतले. सोसायटीतील अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटाच्या 2 इमारती बांधण्यासाठी 28/5/2015 रोजी आराखडा मंजूर करण्यात आला. सूट जमिनीच्या भागावरील हे नवीन बांधकाम हे दावा मिळकतीच्या भागावर उभ्या असलेल्या जुन्या इमारतींशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही किंवा त्या सदनिकावर परिणाम करणारे नाही. त्यामुळे फिर्यादी सोसायटीला त्यासाठी कोणताही आक्षेप घेण्याचा अधिकार नव्हता आणि नाही. परिच्छेद क्रमांक 7, फिर्यादीने महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडा विरुद्ध RCS क्रमांक 1295/2011 दाखल केलेला आहे. सदर दाव्यामध्ये निशाणी 5 वरील अंतरिम मनाई आदेशाचा अर्ज सुरुवातीला 14/12/2011 रोजी फेटाळण्यात आला. फिर्यादीने नंतर MCA क्रमांक 36/2012 द्वारे त्यास आव्हान दिले, परंतु ते देखील 6/3/2013 रोजी फेटाळण्यात आले. त्यानंतर वादी सोसायटीने माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिका क्रमांक 3699/2013 दाखल केली, जी वादी सोसायटीवर खर्च लादून फेटाळण्यात आली. नंतर फिर्यादीने निशाणी 5 हा अंतरिम मनाईसाठी हुकमासाठी अर्ज दाखल केला आणि पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेले नकाशे, आराखडे याच्या वैधतेला आणि दाव्याच्या मालमत्तेवर बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आव्हान दिले. हा अर्ज देखील 19/12/2015 रोजी फेटाळण्यात आला. फिर्यादीने पुन्हा एकदा निशाणी क्रमांक 79 अंतर्गत अंतरिम मनाई हुकमासाठी अर्ज दाखल केला. तो 19/10/2016 साली फेटाळण्यात आला. परिच्छेद क्रमांक 8, वर नमूद केलेल्या दावे प्रलंबित असताना फिर्यादीच्या सोसायटीच्या प्रलोभनावरून एक सभासद विनायक नामदेव तर्फे आणि वादी सोसायटीचे सदस्य असल्याचा दावा करणारे अन्य तिघे यांनी एक केस RCS क्रमांक 1938/2015 द्वारे पुणे महानगरपालिकेच्या विरुद्ध विद्यमान सोसायटी आणि प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडा विरुद्ध माननीय दिवाणी न्यायालय पुणे यांच्यासमोर, ज्यामध्ये
त्याच मंजूर नकाशे तेच आराखडेच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते. त्या दाव्यात फिर्यादी सोसायटीने फिर्यादी सभासदांच्या दाव्याला पाठिंबा दिला होता. तथापि अंतरिम मनाईचा आदेश अर्ज म्हणजेच निशाणी 5 खाली 5 देखील फेटाळण्यात आली. परिच्छेद क्रमांक 9. फिर्यादीला या सर्व वस्तुस्थितीची चांगली जाणीव होती, परंतु त्याने सध्याच्या खटल्यात अंतस्थ गुप्त हेतूने ते दाबले आहे. परिच्छेद क्रमांक 9. फिर्यादीला म्हणजे सोसायटीला या सर्व वस्तुस्थितीची चांगली जाणीव होती, परंतु त्याने सध्याच्या खटल्यात अंतस्थ गुप्त हेतूने ते दाबले आहे. 28/5/2015 रोजी विकास नियंत्रण नियमानुसार योजना मंजूर करण्यात आली. प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडा यास दाव्याचा पक्षकार न करता एक्झिबिट 5 खाली दिलेला आदेश पारित करण्यात आला आणि त्यामुळे त्याला ती लढवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. फिर्यादीने म्हणजे सोसायटीने दाव्याच्या मालमत्तेबद्दल वस्तुस्थिती, दस्तऐवज आणि पूर्वीचे खटले दडपले आणि या न्यायालयाची दिशाभूल करून आदेश मिळवले. परिच्छेद क्रमांक 10. मंजूर आराखड्यानुसार प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडा दाव्याच्या मालमत्तेतील काही भागावर 2 इमारती बांधत होता आणि बांधकाम पूर्णत्वाच्या जवळ होत्या. या बांधकामात यापूर्वीच मोठी आर्थिक गुंतवणूक केली गेली होती आणि न्यायालयाच्या आदेशाने ते थांबवल्यामुळे त्यास अवाजवी त्रास, मोठे नुकसान, गैरसोय झाली. त्यामुळे त्यास म्हणजे म्हाडास एक्झिबिट 5 दिनांक 1/1/2018 खालील पारित आदेश खर्चासह फेटाळण्यात यावा व तो बाजूला ठेवण्यासाठी किंवा स्टे ऑर्डर स्थगित करण्यासाठी सध्याचा अर्ज दाखल करणे भाग पडले आणि त्यानुसार म्हाडा सध्याच्या खटल्यात पक्षकार म्हणून दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या 11 ते 20 परिच्छेदामध्ये सोसायटीचे काय प्रकरण आहे, त्यांचे काय म्हणणे आहे हे लिहिलेलं आहे. फिर्यादी सोसायटीचे प्रकरण थोडक्यात खालील प्रमाणे आहे. परिच्छेद 11. फिर्यादीने म्हणजे सोसायटीने निशाणी 68 येथे आपले म्हणणे दाखल करून अर्जास विरोध केलेला आहे. म्हाडा यांनी केलेले ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन थर्ड पार्टी ॲप्लिकेशनचे रिटाईप केलेले व्हर्जन आहे असा दावा सोसायटीने केला. सोसायटीच्या फिर्यादीमध्ये प्रत्येक भौतिक पैलू, घटना, खटला आणि खटल्याचा निकाल नमूद केलेला आहे आणि संबंधित कागदपत्रे देखील रेकॉर्डवर दाखल केलेली आहेत असं सोसायटीचं म्हणणं आहे. उलट प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाद्वारे कोणत्याही दडपलेल्या वस्तुस्थितीचा, दाव्याचा, कारवाईचा, आदेशाचा कोणताही तपशील दिलेला नाही. म्हणजे सोसायटीचे म्हणणे असे आहे की जो काय परिस्थिती दाबली गेली ती म्हाडानेच माहिती दडवली, आम्ही काय दडवली नाही, आम्ही दिलेली आहे माहिती. प्रतिवादी क्रमांक 1 PMC आणि 2 म्हाडा हे सुरुवातीपासूनच खटल्यात चुकीची माहिती देत आहेत व अन्यायकारक वागत आहे असे सोसायटीचे म्हणणे आहे आणि त्यांनी म्हणजे म्हाडाने बेकायदेशीर, अनधिकृत वर्तनाने अयोग्य व तीक्ष्ण आणि दुराग्रही डावपेचाचा अवलंब करून फिर्यादी सोसायटीची मौल्यवान मालमत्ता हिरावून घेतलेली आहे असे सोसायटीचे म्हणणे आहे. परिच्छेद क्रमांक 2/12 मध्ये फिर्यादी सोसायटी म्हणते, फिर्यादीने या प्रकरणातील प्रत्येक पैलू दाखवून दिलेले आहेत आणि या प्रकरणावर दिवसभर सुनावणी घेऊन या न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली होती. जमिनीचा पहिला इंच उत्खनन झाल्यापासून आणि यापूर्वीही या बांधकामाला फिर्यादीने म्हणजे सोसायटीने आक्षेप घेतला होता. प्रतिवादी 2 म्हणजे म्हाडा आणि 3 न्यायालयाची दिशाभूल करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे उभारलेली आहेत जी पाडली जाणे आवश्यक आहे. या खटल्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत या प्रार्थनेचा विचार या न्यायालयाने पुढे ढकलावा. परिच्छेद 13 मध्ये फिर्यादी सोसायटी म्हणते की फिर्यादी ही नोंदणीकृत सोसायटी आहे. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने नोव्हेंबर 1974 मध्ये एक सार्वजनिक जाहिरात केली होती
त्यात सामान्य लोकांना सूट मालमत्तेवर 582 निवासी फ्लॅटच्या इमारती बांधण्याचा मानस त्यांचा होता. त्यानुसार आराखडा मंजूर करून 582 निवासी सदनिका बांधण्यात आल्या. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशनने मंजूर आराखड्यानुसार इमारती बांधण्यास आणि फिर्यादीच्या बाजूने दाव्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण करण्यास म्हाडा हे बांधील होते. तथापि महाराष्ट्र कॉर्पोरेशन हे बांधील होते. तथापि आजपर्यंत महाराष्ट्र हाऊसिंग स्टेट कॉर्पोरेशन लिमिटेडने फिर्यादीच्या नावे दाव्याच्या मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण केलेले नाही. फिर्यादीने कन्व्हर्स डीडच्या अंमलबजावणीसाठी वारंवार विनंती केली होती, परंतु ती अयशस्वी झालेली. परिच्छेद 14 मध्ये सोसायटी म्हणते 19/11/2018 रोजी महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने ठराव संमत केला आणि दावा मालमत्ता म्हाडाच्या म्हणजे प्रतिवादी क्रमांक 2च्या नावे देण्याचा निर्णय घेतला. 14/10/2010 रोजी महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशनने सूट मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गव्हर्नमेंटने मंजुरी दिली. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशनचे हे कृत्य स्वतःच बेकायदेशीर आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2011 रोजीच्या महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि म्हाड्याचे काही प्रतिनिधी हे दावा मिळकतीवर आले. त्यांनी मोजमाप करण्यास सुरुवात केली. चौकशी केल्यानंतर फिर्यादी सोसायटीला कळलं की महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि म्हाडा यांच्या दाव्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण अंतिम टप्प्यात आले आहे आणि काही दिवसात सूट मालमत्ता ही म्हाडा ताब्यात घेणार आहे. परिच्छेद क्रमांक 15 रीट याचिका क्रमांक 3699/2013 मध्ये हे प्रकरण माननीय मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि म्हाडा यांनी सूट मालमत्तेचे बांधकाम करू शकतात का नाही हा मुद्दा त्यात गुंतलेला होता. अशाच एका खटल्यात म्हणजे सिस्टर सूटमध्ये सध्याचा प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा उक्त कारवाईचा पक्षकार नसल्याचा अशा साध्या कारणासाठी दिलासा दिला गेला नाही. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 1 पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन विरुद्ध सध्याचा दावा दाखल करण्यात आला. प्रतिवादी क्रमांक 1 पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने वैधानिक तरतुदीचे उल्लंघन, इमारत उपविधी, उच्च न्यायालयाचे आदेश, उच्च न्यायालयाने दिलेली हमी आणि अत्यंत वाईट हेतूने, भ्रष्ट हेतूने आणि वैधानिक कर्तव्याचे उल्लंघन करून सुधारित इमारत योजना मंजूर केलेल्या आहेत. परिच्छेद क्रमांक 16 प्रतिवादी क्रमांक 1ने म्हणजे PMCने DC नियमांचे उल्लंघन केलेले आहे. म्हणजे नियम क्रमांक 6.2.4, 6.2.5, 13.8, 13.3.1.2, 13/10/2015 रोजी वादी सोसायटीने नगर विकास विभागाला देखील हे कळवले होते, ज्याने प्रतिवादी क्रमांक 1ला चौकशी करून वादीच्या दिनांक 29/1/2016च्या पत्राची आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र नगर विकास विभागाने सदरच्या पत्रावर कोणतीच कारवाई केली नाही. याबद्दल फिर्यादी सोसायटी अनभिज्ञ आहे. शेवटी 28/3/2016 रोजी वादीने प्रतिवादीला इमारतीचा आराखडा रद्द करण्याचा आणि थेट बांधकाम थांबवण्याची प्रमुख मागणी असलेली नोटीस दिली. परिच्छेद क्रमांक 17 PMCच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 27/4/2016 आणि 20/6/2016च्या पत्राद्वारे टाळाटाळ करणारी उत्तरे दिली म्हणून सध्याचा खटला कायमस्वरूपी मनाई आदेशासह CC क्रमांक 616/2015 अन्वये जारी केलेले दिनांक 28/5/2015चे कार्यप्रारंभ प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रार्थनेसह दाखल करण्यात आले. प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाच्या सध्याच्या अर्जाचा विचार करणे योग्य नाही. श्री दिनेश श्रेष्ठ यांना म्हाडाचे प्रतिनिधित्व करण्याचा काही अधिकार नाही. कायद्याने हमी दिलेला कोणताही ठराव, अधिकृतता आणि पॉवर ऑफ अटर्नी रेकॉर्डवर दाखल केली नाही. तो CPCच्या ऑर्डर 39 नियम 1 मध्ये नमूद केलेली व्यक्ती नाही. हे सिव्हिल मॅन्युअल आणि शपथ कायदा 1969चा धडा क्रमांक 27 नियम 511/4 नियम 515च्या आवश्यकतानुसार किंवा अनुपालनामध्ये दाखल केले जात नाही. परिच्छेद क्रमांक 18 सध्या दाखल केलेला हा अर्ज CPCच्या कलम 141 च्या अंतर्गत एक कारवाई आहे.
म्हणून बाजू मांडण्याचे नियम लागू आहेत आणि ते प्रतिवादी पाळत नाही. सिव्हिल मॅन्युअलचा धडा क्रमांक 5 पॅरा क्रमांक 78 अंतर्गत सेट केलेले नियम देखील प्रतिवादी पाळत नाही. प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडा हे एकमेकांसह कट कारस्थान व संगनमताने म्हाडाने जाणून बुजून निशाणी नंबर 5 खाली पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. फिर्यादीने मिसलेनियस ॲप्लिकेशन 257/2018 दाखल करून पोलिसांची मदत मागितली होती. RCS क्रमांक 1295/2011 हे प्रलंबित असताना कार्यान्वित केलेले कन्व्हिन्स डीड आणि माननीय मुख्य न्यायालयाने दिलेल्या स्वातंत्र्यानुसार दुरुस्ती देखील मागितली होती. परिच्छेद क्रमांक 19 या कारवाई वेगवेगळ्या कारणासाठी केल्या आहेत. निशाणी क्रमांक 5च्या खाली पास केलेल्या या न्यायालयाच्या दिनांक 1/1/2018 च्या सुयोग्य आणि स्पष्ट आदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही. यामुळे खर्चासह अर्ज फेटाळण्याची प्रार्थना केली आहे. तसेच नुकसान भरपाई आणि अनुकरणीय खर्च 10 लाख रुपये लागू करण्याची प्रार्थना केली, कारण अनधिकृत व्यक्तीने अर्ज दाखल केल्यामुळे फिर्यादी सोसायटीला खर्चदारास त्या व्यक्तीला वैयक्तिक जबाबदार धरले पाहिजे. परिच्छेद क्रमांक 20 पुरेशी संधी देऊनही प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोणताही युक्तिवाद दाखल करण्यात व म्हणणे मांडण्यात किंवा पुढे करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 1 पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे म्हणणे आणि युक्तिवाद न करता पुढे अर्ज चालला. आता पॅराग्राफ 21 नंतर न्यायालय हे स्वतःचे निष्कर्ष आणि त्याच्यानंतर हे निष्कर्ष या निष्कर्षापर्यंत न्यायालय का आले याची कारणमीमांसा करणार आहे. म्हणजे आता याच्या पुढे जे काही म्हणणे आहे हे न्यायालयाचे अनुमान आणि मत आहे. न्यायालय या निर्णयापर्यंत का पोहोचले याची ती कारणमीमांसा आहे. पुढे वाचतो. परिच्छेद क्रमांक 21 दोन्ही बाजूंच्या प्रतिस्पर्ध्याची याचिका आणि रेकॉर्डवर उपलब्ध म्हणणे लक्षात घेऊन माझ्या निर्धारासाठी खालील मुद्दे उद्भवतात, ज्यावर माझे निष्कर्ष खालील कारणासह नोंदवलेले आहेत. अनुक्रमांक 1 पॉईंट अंतरिम आराम निशाणी क्रमांक 5 दिनांक 1/1/2018 खाली दिलेला आहे. डिस्चार्ज किंवा रिकामे रद्दबातल होण्यास लायक आहे काय? निष्कर्ष होय. नंबर 2 आदेश काय आहेत? प्रतिवादी म्हाडाचा अर्ज स्वीकारला आहे. याची कारणे परिच्छेद क्रमांक 22 मध्ये न्यायाधीश याची कारणे देतात. ते म्हणतात, मी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकले आहेत. रेकॉर्ड युक्तिवादाच्या लिखित नोट्स आणि संबंधित पक्षांनी अवलंबून असलेल्या विविध केस कायदे म्हणजे केस लॉ पाहिले. प्रतिवादी क्रमांक 2 खालील केस लॉवर अवलंबून आहे. 1/1978/1 महाराष्ट्र लॉ रिपोर्ट पान 710. 2 आकाशवाणी 1986 गुजरात 185. फिर्यादी म्हणजे सोसायटी खालील 10 केस लॉजवर अवलंबून आहे. त्यातील एक सुपरटेक लिमिटेड विरुद्ध एमेराल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन 2021-10 SCC 01. क्रमांक 2 पंडित चेताराम विरुद्ध दिल्ली महानगरपालिका AIR 1995 SC 430. नंबर 3 विधी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध RNB मीडिया कन्सल्टंट लिमिटेड 2012/3 ऑल MR 271/4. मेसर्स गुजरात बॉटलिंग कंपनी लिमिटेड विरुद्ध कोका-कोला कंपनी आणि ओरस AIR 1995 SC 2372. नंबर 5 रवींद्र मुटेजा विरुद्ध मेसर्स भवन कॉर्पोरेशन आणि इतर 2003/3 सर्व MR 521. क्रमांक 6 SP चंगलवराया नायडू विरुद्ध जगन्नाथ AIR 1994 SC 853. क्रमांक 6 SP क्रमांक 7 शेमेगर GmbH आणि कंपनी
लीडर वर्सेस सॅडलर शू प्रायव्हेट लिमिटेड देवाणी खटला क्रमांक 689/1999 आणि अर्ज क्रमांक 3189/1999. नंबर 8 आहे बेकर ऑइल टूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध बेकर यूजेस लिमिटेड आणि दुसरे नियमित प्रथम अपील क्रमांक 583/2004. क्रमांक 9 पंजाब विद्यापीठ आणि दुसरे विरुद्ध टिळकराज डोगरा 1991/2 कर्ल जे CCR 132 1991 1 PLR 531, श्री शिवनाथ विरुद्ध बोर्डे अंबाला 1996/2 कर्ल जे 27. पॉईंट 1 प्रमाणे न्यायालय खालील कारणे देते. परिच्छेद 23 मध्ये न्यायालय म्हणते की महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने 1974 मध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवले होते, यात वाद नाही. त्यांनी मंजूर योजनेप्रमाणे 582 फ्लॅट बांधले जे फिर्यादी सोसायटीच्या सदस्याच्या म्हणजे ज्याच्या त्याच्या ताब्यात आहेत. वादी सोसायटी 15/5/78 रोजी अस्तित्वात आली. आजपर्यंत फिर्यादीच्या म्हणजे सोसायटीच्या बाजूने कोणतेही कन्व्हेन्स कार्यान्वित झालेले नाही. प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाच्या बाजूने विक्री करार अंमलात आणला गेला आहे. परिच्छेद क्रमांक 24 फिर्यादीने म्हणजे सोसायटीने असे सादर केले की महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने कर्तव्य होते की वादी म्हणजे सोसायटीच्या नावे 4 महिन्याच्या आत कन्व्हेन्स डीड तयार करून अंमलात आणणे. वादीने वारंवार विनंती करूनही महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशनने ते प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाकडे हस्तांतरित केले. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे हे कृत्य बेकायदेशीर आहे. फिर्यादीने सोसायटीच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. रीट याचिका क्रमांक 3699/2013 मध्ये हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयात गेले. यामध्ये मुख्यतः महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा म्हाडा या दाव्याच्या मालमत्तेवर बांधकामे करू शकतात का आणि महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हाडाच्या नावे केलेले विक्रीपत्र बेकायदेशीर व निरर्थक आहे का हा मुद्दा होता. परिच्छेद क्रमांक 25 मध्ये लिहिलंय माननीय उच्च न्यायालयाने रीट याचिका क्रमांक 3699/2013 मधील पॅरा क्रमांक 3 मध्ये दिनांक 26/7/2013 रोजी दिलेल्या आदेशात निरीक्षण केलेले आहे की निरीक्षण 1 निर्विवाद स्थिती अशी आहे की फिर्यादी सोसायटी ही सहकारी गृहनिर्माण संस्था आहे आणि तिचे सदस्य महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जमीन सर्वे क्रमांक 70/1, 70/2, 70/3 आणि 70B वानवडी पुणे व या जमिनीवर बांधलेल्या इमारतीमध्ये 582 सदनिका व्यापत आहेत. खालील न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवला आहे की ज्या जमिनीच्या संदर्भात दाव्यात वाद निर्माण झाला आहे त्यामध्ये 4.5 एकर जमीन आहे आणि ती महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशनने म्हाडाचे नावे आधीच हस्तांतरित केलेली आहे. म्हाडाच्या वतीने हजर झालेल्या सुविद्य वकिलांनी या न्यायालयासमोर वैयक्तिकरित्या हजर असलेल्या म्हाडाच्या कायदेशीर सहाय्यकाकडून सूचना घेतल्यानंतर विधान केले की वादी सोसायटीचे सदस्य असलेल्या फ्लॅटमधील रहिवाशांना बाहेर काढण्याचा डिस्पजेस करण्याचा त्यांचा कोणताही इरादा नाही किंवा त्यांचा कोणताही हेतू नाही. फिर्यादी सोसायटीच्या सदस्यांच्या ताब्यात असलेल्या सदनिका असलेल्या इमारतींच्या आजूबाजूच्या जमिनीचा ताबा त्यांचा कोणताही हेतू नाही. खटल्याचा विषय असलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ 11.55 एकर आहे आणि त्यातील 4.5 एकर जमीन वगळून इतर मालमत्तेशी व्यवहार करण्याचा म्हाडाचा इरादा नाही. परिच्छेद क्रमांक 26 माननीय उच्च न्यायालयाचा आदेश अतिशय विशिष्ट स्पष्ट आहे की म्हाडा केवळ 4.5 एकर वाद मालमत्तेवर व्यवहार करू इच्छिते. या रीट याचिकेत माननीय उच्च न्यायालयाने वादी सोसायटीला कोणताही दिलासा दिलेला नाही. परिच्छेद क्रमांक 27
रेकॉर्डवर आलेल्या लेखसामग्रीवरून असे दिसते की वादी सोसायटीने माननीय उपजिल्हा निबंधकाकडे अर्ज क्रमांक 409/2013 द्वारे डीम कन्व्हेन्ससाठी संपर्क साधला होता, जो नाकारण्यात आला आहे आणि वादीने त्यास माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यामुळे आजपर्यंत दाव्यातील मालमत्तेचे वादी सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स झालेले नाही. परिच्छेद क्रमांक 28. फिर्यादी सोसायटीने प्रथम असे सादर केले की सिस्टर सूट मिळत्या जुळत्या समांतर व समानार्थी खटल्यात प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पक्षकार केले नाही या साध्या कारणासाठी दिलासा दिला गेला नाही, म्हणून सध्याचा हा खटला सादर केलेला आहे. तथापि हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रतिवादी क्रमांक 1 हा दाव्याचा पक्षकार केले नाही या कारणास्तव जर कोणताही दिलासा गेला नसेल तर फिर्यादी सोसायटीकडे PMCला त्या दाव्यात PMCला पक्षकार करून त्यात दिलासा मिळवण्याचा दावा करू शकले असते. त्यांच्याकडे हा पर्याय होता. तथापि फिर्यादीने असे प्रयत्न किंवा कष्ट घेतले नाहीत आणि ही स्वतंत्र याचिका दाखल केली, ज्यामुळे खटल्यातील बहुविविध कार्यवाहीची शक्यता निर्माण झाली आहे. फिर्यादीने सध्याच्या फिर्यादीत सिस्टर सूट मिळत्या जुळत्या समांतर समानार्थी दावा केलेल्या खटल्याचा क्रमांक आणि काय दिलासा मागितला हे कथन केले नाही आणि तात्पुरत्या मनाईचा हुकमाचा अर्ज म्हणजे एक्झिबिट 5 केला आहे. 29. परिच्छेद 29. दुसरे कारण म्हणजे वादी सोसायटीने असे नमूद केले की प्रतिवादी क्रमांक 1 पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने दिनांक 28/5/2015 रोजी आराखडा मंजूर करताना DC नियमांचे म्हणजे नियम क्रमांक 6.2.4, 6.2.5, 13.8, 13.3.1.2 चे उल्लंघन केले आहे. तर प्रतिवादी क्रमांक म्हाडाने या नियमावर काही स्पष्टीकरण दिले आहे. समर्थनीय पुरावाद्वारे फिर्यादीद्वारे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत या प्राथमिक टप्प्यावर DC नियमांचे उल्लंघन केले गेले आहे असे अनुमान करणे न्याय्य व योग्य ठरणार नाही. परिच्छेद क्रमांक 3. तिसरे कारण म्हणजे वादी सोसायटीने सध्याच्या अर्जाच्या टिकाऊपणाबद्दल आक्षेप घेतला आहे, तर प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाने अर्ज योग्य असल्याचा दावा केला आहे. या आक्षेपावर निर्णय घेताना संबंधित तरतुदीचा आदेश क्रमांक 39 नियम 4 विचारात घेणे आवश्यक आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 39 नियम 4 मध्ये असे दिले आहे की मनाई हुकुमाचा आदेश रद्द केला जाऊ शकतो, भिन्न किंवा बाजूला ठेवला जाऊ शकतो. अशा आदेशावर असमाधानी असलेल्या कोणत्याही पक्षकाराने केलेल्या अर्जावर मनाई आदेशाचा कोणताही आदेश रद्द केला जाऊ शकतो किंवा बदलला जाऊ शकतो किंवा न्यायालयाने बाजूला ठेवला जाऊ शकतो. परंतु जर एका अर्जात असेल तर तात्पुरत्या आदेशासाठी किंवा अशा अर्जाचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही प्रतिज्ञापत्रात एखाद्या पक्षाने जाणून बुजून एखाद्या सामग्रीच्या संदर्भात खोटे किंवा दिशाभूल करणारे विधान केले आहे आणि विरुद्ध पक्षाला नोटीस न देता मनाई हुकूम मंजूर केला गेला आहे. या कारणास्तव न्यायालय मनाई हुकूम रद्द करे नोंद करणे न्यायालयाच्या हितासाठी तसे आवश्यक नाही असे ते मानते. पुढे असे की पक्षकाराला सुनावणीची संधी दिल्यानंतर मनाई हुकुमाचा आदेश पारित केला गेला असेल तर तो आदेश निरनिराळ्या रद्द केला जाणार नाही किंवा त्या पक्षाच्या अर्जावर बाजूला ठेवू शकता. त्याशिवाय जेथे असे डिस्चार्ज फरक किंवा परिस्थितीतील बदलामुळे
बाजूला ठेवणे आवश्यक आहे किंवा जोपर्यंत न्यायालयाचे समाधान होत नाही की आदेशामुळे त्या पक्षाला अवाजवी त्रास झालेला आहे. परिच्छेद क्रमांक 31 अशा प्रकारे ही तरतूद स्पष्ट करते की कोणताही पक्ष ऑर्डर डिस्चार्ज आदेश रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतो किंवा तात्पुरत्या आदेशाच्या विरोधात वेगळी विविध ऑर्डर मागू शकतो. प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाने एक्झिबिट 38 खाली या न्यायालयाच्या आदेशाने दाव्याचा पक्षकार झालेला आहे. त्यामुळे त्यास सध्याचा अर्ज दाखल करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे अर्ज टिकण्याचे योग्य आहे. परिच्छेद 32 पुढे वर नमूद केलेल्या तरतुदीच्या प्रकाशात जेव्हा एखाद्या पक्षाने एखाद्या म्हणण्याबाबत मटेरियल सामग्रीच्या संदर्भात खोटे किंवा दिशाभूल करणारे विधान केले असेल आणि विरुद्ध पक्षाला नोटीस न देता मनाई आदेश मंजूर केला गेला असेल तेव्हा पहिल्या परंतुकानुसार व तरतुदीनुसार मनाई आदेश बदलला जाऊ शकतो किंवा रद्द केला जाऊ शकतो. परिच्छेद क्रमांक 33 उपलब्ध रेकॉर्ड असे प्रतिबिंबित करते की वादी सोसायटी आणि प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडामध्ये विविध खटले प्रलंबित आहेत. RCS 1295/2011, RCS क्रमांक 1938/2015, रिट पिटिशन क्रमांक 12/6/2015, खटला क्रमांक RCS 1295/2011 मध्ये वादी सोसायटीने लावला तो केलेल्या विक्री कराराच्या अंमलबजावणीला आणि स्पेसिफिक परफॉर्मन्सला विशिष्ट कामगारीला आव्हान देण्यासाठी करण्यात आला होता की ज्यामध्ये मनाई आदेश अर्ज नाकारण्यात आला होता. त्याच फिर्यादी सोसायटीवर असमाधानी असल्याने मिसलिनियस दिवाणी अपील क्रमांक 36/2012 लावण्यास प्राधान्य दिले, जे माननीय जिल्हा न्यायालयाने फेटाळले. त्याविरुद्ध दाखल केलेली रिट याचिका 36/99/2013 देखील फिर्यादीवर सोसायटीवर दंड खर्च लागून फेटाळण्यात आली. परिच्छेद क्रमांक 34 प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाने असा युक्तिवाद केला की वादीने न्यायालयातील मटेरियल फॅक्ट्स भौतिक तथ्य दळवून ठेवली आणि तात्पुरत्या मनाई आदेशाचे आदेश प्राप्त केले, तर फिर्यादी सोसायटीने एकही तथ्य, खटला, कारवाई, आदेश वादी सोसायटीने दडपला नाही असे सादर केले. सुरुवातीपासूनच प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडा आणि 3 हे खटल्यात चुकीची माहिती देत आहेत आणि अन्यायकारक वर्तन करत आहेत आणि त्यांच्या बेकायदेशीर व अनधिकृत वर्तनाने अन्याय, तीक्ष्ण व दुराचरण युक्ती वापरून फिर्यादीची मौल्यवान मालमत्ता त्यांनी हिरावून घेतली आहे असे फिर्यादी सोसायटीचे म्हणणे आहे. माननीय मित्र हो, परिच्छेद 35 मध्ये कोर्ट म्हणते की या संदर्भात मी फिर्याद, तक्रार अर्ज, तात्पुरता मनाई आदेशाचा अर्ज
एक्झिबिट 5 आणि एक्झिबिट खाली दिलेला आदेश पाहिला. फिर्यादी सोसायटीने त्याच्या फिर्यादीच्या परिच्छेद क्रमांक 13 मध्ये रिट पिटिशन क्रमांक 3699/2013 आणि माननीय उच्च न्यायालयाने परिच्छेद 3 मध्ये केलेल्या निरीक्षणाविषयी नमूद केले आहे. वादी फिर्यादीने परिच्छेद 14 मध्ये विशेषतः अशी विनंती केलेली आहे की सिस्टर सूट समानार्थी खटल्यात सवलत दिली गेली नाही. मित्रहो, परिच्छेद 35 या संदर्भात मी फिर्याद, तक्रार अर्ज, तात्पुरत्या मनाई आदेशाचा अर्ज म्हणजे निशाणी 5 आणि निशाणी 5 खाली दिलेला आदेश पाहिला. फिर्यादीने म्हणजे सोसायटीने त्यांच्या फिर्यादीच्या परिच्छेद 13 मध्ये रिट पिटिशन 3699/2013 आणि माननीय उच्च न्यायालयाने परिच्छेद 3 मध्ये केलेल्या निरीक्षणाविषयी नमूद केले आहे. वादी सोसायटीने परिच्छेद क्रमांक 14 मध्ये विशेषतः अशी विनंती केली आहे की सिस्टर सूट म्हणजे समानार्थी खटल्यात सवलत दिली गेली नाही. कॉर्पोरेशन या कारवाईसाठी पक्षकार नव्हते हे साधे कारण त्यांनी दिले आहे आणि म्हणून सध्याचा दावा दाखल करण्यात आला. परंतु फिर्यादीने त्या सिस्टर सूट म्हणजे समानार्थी खटल्याचा केस क्रमांक नमूद केलेला नाही. परिच्छेद नंबर 36 सिव्हिल ॲप्लिकेशन 36/2012 आणि त्यात जो आदेश पारित केला कशाबद्दल कोणती विनंती, याचना, युक्तिवाद सोसायटीने केला नाही. त्याबद्दल कोणतीही विनंती, याचना, युक्तिवाद सोसायटीने केला नाही. जरी तो न्यायसंस्थेसमोर दावा सादर करण्यापूर्वी असला तरी परिच्छेद क्रमांक 36 MCA क्रमांक 36/2012 आणि त्यात जो आदेश पारित केला त्याबद्दल कोणतीही विनंती, याचना, युक्तिवाद फिर्यादी सोसायटीने केलेला नाही, जरी तो न्यायसंस्थेसमोर दावा सादर करण्यापूर्वी असला तरी. एक्झिबिट 5 खाली आदेश देताना या न्यायालयाने परिच्छेद क्रमांक 13 मध्ये असे निरीक्षण केले आहे की वादीने सिनियर डिव्हिजन कोर्टासमोर प्रलंबित असलेल्या कारवाईची कोणतीही प्रत दाखल केली नाही किंवा रीट याचिकेचा कोणताही सारांश दाखल केला नाही किंवा म्हाडाच्या प्रतिनिधींनी माननीय उच्च न्यायालयासमोर दाखल केलेले हमीपत्र सादर केले नाही. फिर्यादी सोसायटीच्या या वर्तनावरून असे दिसून येते की त्याने प्रकरणातील तथ्यांचे भौतिक तपशील मटेरियल पार्टिक्युलर्स ऑफ फॅक्ट इन द इश्यू दडवले आहेत. परिच्छेद नंबर 37 मध्ये न्यायालय म्हणते, जर फिर्यादी सोसायटीचा प्रामाणिक हेतू असेल तर त्याने आपल्या फिर्यादीत किंवा निशाणी 5 खालील अंतिम अर्जावर युक्तिवाद करताना ही तथ्ये मांडायला असायला हवी होती. हा प्रतिवाद क्रमांक 2 म्हाडाचा आहे, ज्याने एक्झिबिट हा प्रतिवादी क्रमांक म्हाडा आहे, ज्याने एक्झिबिट 5च्या अंतरिम आदेशाच्या विरुद्ध युक्तिवाद करताना RCS क्रमांक 1295/2011 MCA 36/2012 च्या प्रलंबितेबद्दल ही तथ्य उघड केली. हा प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाच आहे, ज्याने RCS 1295/2011 मिसलिनियस सिव्हिल ॲप्लिकेशन 36/2012 आणि फिर्यादी सोसायटीने मागणी केलेल्या दाव्यात अंतरिम दिलासा नाकारला गेला हे उघडकीस आणलेले आहे. प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाने पुढे सांगितले की RCS क्रमांक 1938/2015
मध्ये वादी सोसायटीच्या सदस्यापैकी एकाने दाखल केलेल्या दाव्यात ज्यामध्ये त्या वादीला प्रतिवादी बनवले आहे आणि त्यामध्ये सोसायटीच्या उक्त सदस्यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे. परिच्छेद क्रमांक 38 प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडा याने म्हाडा विरुद्ध प्रदीर्घ खटले सुरू असतानाही वादी सोसायटीने म्हाडास पक्षकार किंवा सध्याच्या दाव्यात प्रतिवादी केले नाही. माननीय उच्च न्यायालयापर्यंत नेलेल्या प्रलंबित खटल्यामध्ये फिर्यादी सोसायटीला दिलासा मिळाला नाही आणि म्हणून प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाला पक्षकार न बनवता सध्याचा दावा सादर केला असे अनुमान लावता येते. फिर्यादीने ट्रायल कोर्ट ते माननीय उच्च न्यायालयापर्यंतच्या दाव्याची एक फेरी आधीच पूर्ण केली आहे, परंतु स्वतःला ज्ञात असलेल्या कारणामुळे त्याचा या न्यायालयासमोर उल्लेख न करणे योग्य आहे असे त्याला वाटले. त्याची कारणे त्यालाच माहिती. परिच्छेद क्रमांक 39 वादी सोसायटीचे वर्तन प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाच्या अधिकारावर गदा आणण्याचे हेतू असल्याचे स्पष्ट दर्शवते. फिर्यादी सोसायटीचे या न्यायालयासमोर स्वच्छ हाताने आलेले नाही आणि तसेच वस्तुस्थितीबद्दल तपशील दडपून न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे आणि याची माहिती असूनही हा आदेश प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाच्या खटल्याचा पक्षकार न बनवता त्याच्या हक्कावर थेट आणि त्याचे विपरीत परिणाम प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडावर होतील हे माहिती असूनही हा मनाईचा आदेश प्राप्त केलेला आहे. परिच्छेद क्रमांक 40 CPC ऑर्डर 39 नियम 4 मधील परंतुका अंतर्गत मी विचारात घेतलेले आहेत. परिच्छेद क्रमांक 40 CPC ऑर्डर 39 नियम 4 मधील परंतुक मी विचारात घेतलेल्या आहेत, त्याने मी समाधानी झालो आहे. प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाद्वारे निकष पूर्ण केले आहेत, ज्यामुळे तो मागितलेल्या मदतीचा हक्कदार बनतो. प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाला तात्पुरता मनाई आदेश अर्ज म्हणजे एक्झिबिट 5 वर लढण्याची किंवा सुनावणी करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत न्यायालयाने तात्पुरता मनाई आदेश रद्द करणे आवश्यक आहे. परिच्छेद 41 मध्ये चौथे कारण देतात. न्यायालय वादी सोसायटीने सध्याच्या प्रतिवादीच्या म्हाडाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकारावर परिच्छेद क्रमांक 41 चौथे वादी सोसायटीने सध्याच्या प्रतिवादीच्या म्हाडाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यावर आक्षेप घेतला आहे. CPC 1908 च्या ऑर्डर 1 नियमन 10 अन्वये प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाद्वारे दाखल केलेल्या अर्जावर आणि एक्झिबिट 80 खाली दिलेल्या अर्जावर या न्यायालयाने निर्णय घेतला. या न्यायालयाने एक्झिबिट 80 खाली दिलेल्या आदेशात वादीने रीट याचिका 89-22/2022 मध्ये आव्हान दिले आहे. हे रेकॉर्डवर नोंद आहे की प्रतिवादी क्रमांक 1 म्हणजे म्हाडा विरुद्ध किंवा वादीच्या बाजूने आदेश देण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. परिच्छेद क्रमांक 42 शिवाय माननीय वरिष्ठ विभागीय न्यायालय पुणे यांच्यासमोर प्रलंबित दाव्यात तात्पुरता फेटाळण्यात आली ही वस्तुस्थिती ही फिर्यादीकडून दडपण्यात आली. आदेशाची प्रार्थना RCS क्रमांक 1938/2015 प्रतिवादी क्रमांक 2 विरुद्ध कोणताही दिलासा
देण्यात आलेला नाही. प्रतिवादींनी DC नियमांचे उल्लंघन केले आहे की नाही हा एक प्रश्न आहे, ज्यासाठी दोन्ही बाजूची चाचणी आणि पुरावे अत्यावश्यक आहेत. गुणवत्तेच्या निकषावर जाऊन कोणत्याही कागदपत्रांना अंतिम स्वरूप देण्याचा हा टप्पा नाही. शिवाय या अंतरिम टप्प्यावर हे न्यायालय असा निष्कर्ष काढू शकत नाही की प्रतिवादी म्हाडाकडून कोणतेही उल्लंघन झालेले आहे. ही वस्तुस्थिती वादी सोसायटीने ठोस पुराव्याद्वारे सिद्ध करणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती वादी सोसायटीने ठोस पुराव्याद्वारे सिद्ध करणे आवश्यक आहे. परिच्छेद क्रमांक 43. प्रतिवादी क्रमांक 2. म्हाडाने असा युक्तिवाद केला की बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि तात्पुरता मनाईच्या आदेशामुळे हे काम थांबले आहे. उलटपक्षी फिर्यादी सोसायटीने दावा केला की त्यांचा दावा मालमत्तेवर अनन्य अधिकार आहे आणि प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडा स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही. इमारती ह्या पाडाव्याच लागणार आहेत. परिच्छेद क्रमांक 44. न्यायालय म्हणते, या घडीला अशावेळी कोणाला जास्त त्रास होतो हे पाहावे लागेल. आजपर्यंत फिर्यादीच्या नावे दाव्याच्या मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण झाले नाही. आजपर्यंत फिर्यादी सोसायटीच्या नावे दाव्याच्या मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण झाले नाही. मालकी आजपर्यंत प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाकडे विहित आहे. प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडाचे उद्दिष्ट समाजातील दुर्बल घटकासाठी विकास योजना राबवणे आहे. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रतिवादी क्रमांक 2च्या नावे दाव्याची मालमत्ता हस्तांतरित केलेली आहे आणि प्रतिवादी क्रमांक 1 पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सक्षम प्राधिकारी असल्याने नकाशे आराखडे त्यांनी मंजूर केलेले आहेत. सदर नकाशा आराखड्यानुसार प्रतिवादी क्रमांक 2 म्हणजे म्हाडाने दाव्याच्या मालमत्तेवर बांधकाम सुरू केले होते. परिच्छेद क्रमांक 45. वर म्हणल्याप्रमाणे कोणत्याही DC नियमाचे उल्लंघन झाले आहे की नाही हे पुराव्यानंतर ठरवता येईल. बांधकाम पूर्ण होत आले आहे, त्यात जनतेचा पैसा गुंतल्याचे दिसते. असेही नाही की प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडा वादीस डिस्पजेस करीत आहे, म्हणजे ताबा हिरावून घेत आहे किंवा बेघर करीत आहे किंवा वादीच्या सदनिकांच्या ताब्यास अडथळा आणत आहे. अशा परिस्थितीत फिर्यादी सोसायटीचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार नाही. उलटपक्षी खटला यशस्वी झाल्यास फिर्यादी सोसायटीस पैशाच्या दृष्टीने भरपाई मिळण्यास पात्र असेल, तर प्रतिवादी क्रमांक 2 म्हाडा त्यांना कोणतीही सूचना न मिळाल्याने या न्यायालयाच्या निशाणी नंबर 5च्या आदेशाच्या तारखेपासून 1/1/2018 पासून नुकसान सहन करीत आहेत. परिच्छेद क्रमांक 46. पुढे आलेल्या रेकॉर्डवरून असे दिसून येते की फिर्यादीने निशाणी क्रमांक 5 खाली दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची मदत मागितली. म्हणून निशाणी 5च्या आदेशाने प्रतिवादी क्रमांक 2ला अधिक त्रास झाला होत आहे. दोन्ही पक्षाच्या सुविद्य वकिलांनी उद्धृत केलेल्या अनेक कोर्ट केसेसच्या निर्णयावर अवलंबून होते. परंतु सध्याच्या खटल्यातील विचित्र तथ्ये लक्षात घेता ते या टप्प्यावर लागू केले जाऊ शकत नाही. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1ला होकारार्थी उत्तर दिले आहे. पॉईंट क्रमांक 2 प्रमाणे परिच्छेद क्रमांक 47 वरील चर्चा लक्षात घेता म्हाडाचा अर्ज परवानगी मिळण्यास पात्र आहे. वादी फिर्यादीने निशाणी क्रमांक 80 खाली दिलेल्या आदेशाला माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. म्हणून हे नमूद करणे आवश्यक नाही की
या आदेशाचे भवितव्य माननीय उच्च न्यायालयाने एक्झिबिट 80च्या संदर्भात दिलेल्या कोणत्याही आदेशावर अधीन आहे. त्यामुळे पुढील आदेश. ऑर्डर 1. अर्जास परवानगी मंजुरी आहे. 2. 1/1/2018चा निशाणी 5च्या खाली दिलेली ऑर्डर याद्वारे उठवण्यात आली आहे. स्टे इज व्हेकेटेड. 3. मुख्य कारणात खर्च. सदरचे न्यायपत्र खुल्या कोर्टात लिहून दिलेले आणि सुनावलेले आहे. ठिकाण पुणे. तारीख 19/6/2024. सही करणार न्यायाधीश श्रीमती S.H. तेलगावकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन न्यायालय इति. इथपर्यंत हे निकालपत्र वाचून आपणास दाखवण्यात आलेले आहे. याचा आपण आकलन करावे, अभ्यास करावा. आपणास याची PDF व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. ती आपण वाचलीच असेल. तसेच या निर्णयाचे ओरिजिनल इंग्रजीतील ऑर्डर देखील PDFवर 5 जुलैपासून प्रसारित आहे. तरी सभासदांनी ते वाचून सभेत निर्णय घ्यावा अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. आपला नम्र ॲडव्होकेट मुश्ताक अहमद अजीज शेख.